हांबरली पुन्हा. आपा काही जर का अशी झांबरत राहिली ना घरातली माणसं जागी होतील ती इकडे येतील त्याच्या आधी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. ही बॉडी इथं ठेवणं म्हणजे आपल्या पायावर कोरड मारून घेण्यासारखं आहे. हे जर कोणी बघितलं ना आपली वाट लागली समज. गोपाळ कुणी मारला असेल रे या ताल्या ताट्या पोरीला. तो माणूस ना हैवान असलं पाहिजे माणूस नाही. अरे लग्न करून सुखी संसाराची स्वप्न बघत होती पोरगी काय होऊन बसलं. आप्पा मला तुमच्यावर संशय होता बरं का. मला असं वाटलं तुम्ही हिला मारले आणि हिच्याकडचे पैसे घेतले. अरे मी कशाला मारीन बाबा मी एवढा नीच माणूस नाही. आप्पा मला काय वाटतं माहिती का तुम्ही जी पक्या मामाला धमकी दिली होती का त्याच कोणीतरी भांडवल केलं असणार आहे आणि तुम्हाला अडकवायचा प्लॅन केला असणार आहे. त्याने तिचा खून केला असेल हिच्याकडचे पैसे येऊन गायब झाला असणार आहे. बघा मला बी तेच वाटतंय. तो माणूस कोण आहे ना मला गावला ना त्याचा मुर्दा इथंच गाडतो मी. आपण लवकर लवकर गोपाळ. हां चल आता इथं अजिबात फिरकायचं नाही. होय चल. नशीब हिला जाग नाही आली नाहीतर मला शोधत शोधत मागे आली असती आणि पुन्हा मला एकत्र बघितलं असतं. त्या माधुरीला नक्की कोणी मारलंय. आपणनी मारलं नाही हे नक्की आहे. मग हे केलंय कोणी. कोण आहे मीच आहे. ताण लागली म्हणून पाणी घेत होतो. झोप झोप ओरडायची गरज नाही. कसली तरी घाण वास येतोय हो कुजल्यासारखा. कसला वास. तुम्हाला बी येतोय ना. नाही नाही मला नाही येतो वास बीस. हो नीट घेऊन बघा की. तसं तर वास घेण्याची बी गरज नाही डायरेक्ट नाकात शिरतो या. बिंदील मेला असेल त्याचा वास असेल. झोप. शी कोणी मारला असेल त्या माधुरीला. ज्यानं कोणी केलंय तो लई हुशार असला पाहिजे. एका निशाणात दोन शिकार कराय बघतोया. मला अडकवण्यासाठी तिने हे सगळं केलं असणार. पण ती माधुरीची बॉडी जामकलला घावली तर नाही नाही
तो काय सोडणार नाही मला. एवढा दम देऊन आलोय त्याला, तो व्याजासकट सगळा बदला वसूल करा. चहा पी. जेवायला काय सांगू? पास्ता, पिझ्झा, नवरत्न कोरमा, रोगन जोश, चुलीवरचं मटण. काय नको साहेब. नाव काय तुझं? राजेंद्र कुमार. राजेंद्र कुमार ह्या नावाचा चोर असतो? खरं आहे साहेब, तेच नाव आहे माझं. वडिलाचं काय नाव आहे? प्रेमनाथ. आईचं? साहेब वैजंती माला. म्हणजे बायकोचं नाव साधना असेल? खरं साहेब, तुम्हाला कसं वाटतं? कुठं बोलतो? कुठं बोलतो? साहेब खोटं नाही बोलत आहे साहेब. माझ्या वडिलांचा व्हिडिओ पार्लर होता साहेब. त्यावेळेस ते सिनेमे दाखवायचे. आता तो व्हिडिओ पार्लर बंद पडला. आमच्यावर उपासमारीची वेळ आली ना साहेब. मला असे छोट्या मोठ्या चोऱ्या करावं लागतात साहेब. तुझ्या घरात कुणाचंही नाव एम पासून सुरू होत नाही. ते पेंडंट तुझ्याकडे कसं काय आलं? साहेब खरं सांगतो साहेब, ते माझ्याकडे कसं काय आलं मला काहीच माहित नाही. सांगशील? तूच सांगशील. मी आतापर्यंत 32 एन्काउंटर केलेत. म्हणजे खून. लक्षात असू दे. सुधाकर बघा. तुला व्हायचंय 33वा एन्काउंटर व्हायचंय? नाही साहेब. सांग, पेंडंट कुठून आलं? अहो साहेब खरंच माहित नाही साहेब. साहेब फुलाची नाश्ता दे. फुलाई दे ना. मला हौस आत्यापेक्षा जास्त पाहिजे. मला ऋतिक पेक्षा जास्त पाहिजे. होय का? आता हाय ते खाताय का घेऊ काढून? नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.